नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आलो आहे आपल्या हिरीवर. हिर दाखवतो तुम्हाला. हिरीत मासे सोडल्यात आणि हे बघा सोलर आहे आपल्याला. हे बघा सोलर आणि माशाला टाकण्यासाठी आपण भाकरी आणि मस्त आणल्यात बघा. तुम्हाला मासे दाखवतो हिरीमध्ये. हो का, हिरीतलं पाणी पण अजून 2-2.5 परस पाणी. आता उन्हाळा एक 20 दिवस राहिला आहे अजून. आणि हो का मस्त उगं हो का मासे हिरीमध्ये आपण आता त्यांना खाया टाकणार आहेत. बघा बघा हे बघा. मोठे कसं खाया चालू आहे बघा. बघा आहे का, दिसलं का तुम्हाला? आत्ता जरा नाही दिसणार बघा. लय मोठे मासे झालेत. वा 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 वा, कशी मस्त खायलेत बघा. तुम्ही पण मासेली खाया टाका, माणसाला पण खायला. कारण आपला कोणचा जन्म पुढं होईल काय सांगता येत नाही. हा, त्याकरता सगळं जीवाला, प्राणी असू द्या पक्षी असू द्या, त्यांना सांभाळलं पाहिजे आणि त्यांना जीव लावला पाहिजे. काय म्हणता ह्याच्यावर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, बरोबर का चूक आहे? कोणता पण जन्म असू द्या, माकडाचा असू द्या, कुत्र्याचा असू द्या, गाढवाचा असू द्या. माणसं म्हणायची पहिला जन्म दुसऱ्या वेळेस आपला असतो म्हणून. तसं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आणि जन्म कोणाचा बी असू द्या हो, फक्त माणसानं प्रामाणिकपणानं आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलं राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याचं पण मन जाणलं पाहिजे. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं सांगा मला, बरोबर का नाही? रामकृष्ण हरी. आणि हसत राहायचं मस्त निवांत. अहो टेन्शन घ्यायचं नाही. हे काय दुःख येणार सुख येणार. आपण जन्माला आलं का नाही, सुख आणि दुःख. दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि सुख आल्याशिवाय दुःखाची किंमत कळत नाही. त्याकरता एकदम मस्त आणि हसून खेळून जीवन जगायचं तुम्हाला सांगतो. बघा डोंगरमध्ये आत्ता सध्या गार्डन नाही काय ना तरीसुद्धा भारी वाटते बघा. बघा आहे का कसं आहे मस्त.